खूप महत्त्वाचा दिवस आहे उद्या, म्हणूनच भेटायला आलो मी. काही टिप्स? आपल्या मुद्द्यावर अडून राहणं हीच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ते मी करतोच. पण मला मोनिका मॅडमची खात्री वाटत नाही. म्हणजे काय आहे ना, मी अशा बऱ्याच प्रकारच्या केसेस पाहिल्यात. जनरली अशा केसेसमध्ये बायका स्त्री असल्याचा फायदा घेतात. नाही, मला नाही कळलं. सिंपथी. मग तसं असेल तर सिंपथी मला मिळायला हवी, कारण मी जे काही भोगलंय ते फक्त काउन्सिलरला सांगितलं तरी पुरेसं आहे. तुम्ही तिला भेटायला जाता का कधी? हो, ईशाला भेटायला जातो मी, कारण मोनिका तिला सांभाळत नाही. चांगली गोष्ट आहे. आणि ते तिला माहिती आहे का? हो, कारण मोनिका असताना देखील मी ईशाला भेटायला गेलो. का जायला नको होतं का? नाही नाही, तसं नाही. विक्रम, मेक शुअर तुम्ही ईशाची काळजी घेताय आणि त्यासाठीच तुम्ही तिला भेटायला जाताय. हे तुम्ही आणि मोनिका सोडून इतर लोकांनाही कळायला हवं, त्यांनी ते पाहायला हवं. हो, पण ते तसंच आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. उद्याचा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी फार महत्त्वाचा आहे. ते म्हणजे तुम्हाला तिचा पवित्रा कळेल. आणि उद्याच आपल्याला डिवोर्स कधी मिळेल ते सुद्धा कळेल. तो तर मला लवकरात लवकर हवाय, आणि तो मिळावा म्हणून मी उद्या काहीही करेन. ग्रेट. ऑल द बेस्ट. थँक्यू. ईशा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते मानसी. सलील, ईशा माझी प्रायोरिटी आणि तुला माहिती आहे ते. हेलो, कहाँ खो गए आप? अरे आलीस तू? सॉरी, थोडा उशीर झाला ना. नाही ठीक आहे, सॉरी. काय तुझी झोप झाली नाहीये का नीट? का ग? जरा स्ट्रेस वाटतोयस. नाही अगं, ऍक्च्युली मानसी मला ना काल एक स्वप्न. सलील, यू नो व्हॉट, म्हणजे मी कोणाला सांगितलं नाहीये कारण सगळे खूप छळतील मला, पण काल रात्री मला एक स्वप्न पडलं. स्वप्न? हो, काय? आपल्या लग्नाचं स्वप्न. हो. मी अशी सजलेली, तू पण छान कपडे घातलेस, खूप गर्दी आहे लग्नाला, आणि आणि पुढे? आणि काही नाही, खुश आहोत आपण. सगळे चिडवतात आपल्याला, खूप हसतोय आपण. अरे वा, मस्त एकदम. आणि गंमत माहितीये? गंमत? ईशा? करेक्ट. आपल्या स्वप्नातल्या लग्नात ईशा सुद्धा आहे, आणि ती अगदी छान मोठ्या मुलींसारखी आपल्याशी गप्पा मारतीये. अरे नानू, तू काय चालवलंय हे? अगं आई, काय सांगायचं आता याला? विक्रांतची आत्ता कुठे डायव्होर्सची केस कोर्टात उभी राहिली आणि हा मुली बघायला लागला त्याच्यासाठी. नानू, हो माई. अगं मी अगं हो माई, मला त्या मुलीविषयी कळलं म्हणून लगेच चौकशी केली आणि त्यांना इथे बोलावून घेतलं. अगं त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये डिवोर्स झालेला असला तरी. अरे पण तू विक्रांतला विचारलं का? कसा विचारेल? आणि तो त्याला काय सांगणार, हो म्हणणार आहे का? याचे परस्पर उद्योग चालू आहेत बाहेर. उद्योग काय? हा मधु, अरे उद्योग काय? मी विक्रांतच्या भल्यासाठी एक साहस सद्गुणी अशी मुलगी घेऊन आलोय, आणि ते काय म्हणाले ते ऐकलंस ना? त्या मुलीला फक्त संसारात इंटरेस्ट आहे. आता आपल्याला सुद्धा अशीच मुलगी हवी आहे ना? अरे पण ही मुलगी
शिक्षण तरी झालंय का तिचं? आणि झालं असं ते किती झालंय? संसाराचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाहीये. अरे मोनिका MBA होती, काय झाला उपयोग? जे तिला जमलं नाही ना ते हिला नक्की जमेल. काय झालं याला कळत नाही गेले काही दिवस. त्याला पाहिजे ते परत परत करत असतो किती सांगितलं तर. नानू तू असं करू नकोस. एक तर सगळ्यांची मनस्थिती काय आहे, किती त्रास होतोय सगळ्यांना, तुला कळतं का? नाही पण मी काय म्हणतो माई, एकदा बोलून तर बघ ना तिच्याशी. हीच मुलगी संसार चांगला करेल. माई, तू समोर असताना माझा आवाज चढतोय, जरा मला माफ कर. पण मला आता रागत नाहीये. नानू, ते जे कोणी बाहेर बसलेत ना, काही उपाध्ये का कोणते, त्यांना जायला तू सांगतोस की मी जाऊन सांगू? त्यांना गाऊन दाखव ना. नको नको, गाईल ना ती. अहो तशी ती घरकामात रमते, पण गाणं देखील म्हणते कधी कधी, गुणगुणते. आवाजही तिचा छान आहे. हो का? उपाध्ये, तुम्ही लांबून आलात ना? काही हरकत नाही. आणि आता इथून पुढे देखील सारखं यावंच लागेल ना. आणि आम्हाला देखील उत्सुकता होती मुलाचं घर बघण्याची. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. म्हणजे आमच्या विक्रांतचं आत्ता काही लग्न करायचं नाही. अहो पण मग मी एक काम करतो, तुम्हाला स्टेशन पर्यंत गाडीने सोडण्याची व्यवस्था करतो. माफ करा, तुमचा उगाचच वेळ गेला, पण यापुढे कोणाचा वेळ जाऊ नये. अहो नानू मामा तर म्हटले ते की सगळं ठरलं असं समजा म्हणून. त्यांना आता आम्ही समजावतो. या तुम्ही पोरी, ये ग. तुझं भलं होऊ दे ना. या या, सांभाळ. नानू, हे काय होतं? खरं सांगतो, एवढा राग आलाय ना मला तुझा. आपल्या विक्रांतसाठी ही अशी मुलगी बघतोस आहे? अरे स्थळ बघताना थोडं तरी डोकं चालव ना तुझं. मधू, अरे मला सांग, काय वाईट होतं त्या मुलीत? काय बोलतोस तू नानू मामा? ही मुलगीने आपला विक्रांत त्याच्यात काय संवाद होऊ शकणार होता? नानिया, या पुढे इथे कुणीही येता कामा नये. नाहीतर तू आहे आणि मी आहे, समजलं ना? आज सलीलकडे गेले होते. त्याच्याही छान बोलली आहे माझ्याशी. बरं झालं, म्हणजे त्यांच्या मनात काही शंका राहणार नाही. आम्ही बँगलोर बद्दलच बोलत होतो, म्हणजे त्याच सांगत होत्या. मानसी, मला पण तुला अरे आम्ही बँगलोरला जायचा प्लॅन करतोय ना, तर त्याबद्दलच सांगत होत्या. खूप एक्सायटेड आहेत त्या, मी त्यांचं घर बघणार म्हणून. म्हणाला खूप आवडेल त्याला.